हॅलो एव्हरीवन, आज आपल्यासोबत आहे साहिल. VJTI IT ब्रांच मुंबईमध्ये ॲडमिशन झालेलं आहे. आज आपण बोलणार आहोत साहिल बरोबर आणि गायडन्स भेटणार आहे जी मुलं 2026मध्ये CET एक्झाम देऊन एका चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊ इच्छिता त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. तर सर्वात आधी साहिल तुझं शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन मुलांना दे. My name is Sahil Babasaheb Phad, and in MHT CET 2025, I got 99.71 percentile, and in maths 99.84, and I allotted VJTI IT branch. कॉंग्रॅच्युलेशन, खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. आज साहिलची मम्मी पण आपल्यासोबत आहे. नमस्कार आई. आणि साहिल आपल्या टॉपर्स बॅचमध्ये होता, रेग्युलर विद्यार्थी आहे. 12वी करतानाच त्यांनी CETची तयारी सुरू केली होती आणि 12वी नंतर लगेच CETची परीक्षा देऊन 99.84 पर्सेंटाईल इन मॅथ्स आणि सध्या जी म्हणजे ड्रीम कॉलेजेस असतात, पुण्यात असेल तर COEP, मुंबई असेल तर VJTI, तसंच मुंबईमध्ये राहणारा जो आपला साहिल आहे त्याने VJTI मध्ये IT ब्रांचमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. ॲडमिशन कंप्लीट झालं आणि कॉलेज पण स्टार्ट झालेलं आहे. हा 3 दिवस झाले चालू होऊन. हां. तर आता आपण जरा जर्नीबद्दल बोलणार आहोत की साहिलला मी प्रश्न विचारतो आणि तुम्ही मस्त ऐका आणि इन्स्पायर व्हायचं आहे, तसंच अभ्यास करायचा आहे. साहिल, 10वी नंतर सायन्स घेतलंस, हो. मग तेव्हापासून ड्रीम होती इंजिनिअरिंग की कसं म्हणजे विचार केला? 10वी नंतर मला माहित नव्हतं CET काय असते, पुढे जाऊन काय करणार आहे. पण 11वी मध्ये सगळे जसे कॉलेज लाईफ एन्जॉय करतात, मी पण कॉलेज लाईफ एन्जॉय केली. आणि जशी 11th एंड झाली माझी, तेव्हा दिनेश सर मला समजलं की MHT CET अशी परीक्षा असते. त्यांचा एक व्हिडिओ आला, MHT CET काय असते. मग त्यांचा नंतर एक बॅच आला, टॉपर्स ॲडव्हान्स बॅच आणि टॉपर्स ड्रॉपर्स बॅच. ड्रॉपरसाठी मी रेग्युलर स्टुडंट आहे, पण मी टॉपर्स ड्रॉपर मध्ये होतो. अच्छा. हम्म. तर त्यामध्ये जास्त कंटेंट आम्ही द्यायचो ड्रॉपर मध्ये, मोटिवेशन अँड ऑल. ड्रॉपर्स साठी डेली संडेला मोटिवेशन व्हिडिओ राहायचा 1 तासाचा. मग त्यामुळे डिमोटिवेशन येत नाही. ओके. तर 11वीत असताना CETची तयारी सुरू केली की 11वी नंतर? 11वी मध्ये जसं मी बोललो की मला CET काय असते माहितीच नव्हतं. हं. मग 11वी जशी संपली त्याच्यानंतर CETची बॅच जसा आला तसा मी बॅच घेतला आणि बॅच नुसार CETची प्रिपरेशन चालू केली. पण आता जी विद्यार्थी 12वी मध्ये असतात ते 12वी मध्ये ते कॉलेजेसला पण जातात. काही विद्यार्थी इंटिग्रेटेड असतात. त्यांना दररोज 12वी बोर्डासाठी अभ्यास करावा लागतो. PCMB लँग्वेजेस असतील आणि त्यासोबतच CETचा अभ्यास करणे त्यांना खूप अवघड वाटतं की हे आम्ही कसं मॅनेज करू बोर्डासोबत CET. मग तुझ्या समोर पण हा प्रश्न होताच. हम्म. मग ते तू कसं म्हणजे मॅनेज केलंस? तर बोर्डासाठी मॅथ्स आणि CET मध्ये सेम सिलेबस आहे सगळ्यांचा PCM. पण मॅथ्स मध्ये CETची लेवल जेवढी हाय आहे तशी बोर्डामध्ये भरपूर इझी क्वेश्चन येतात. तुम्हाला फक्त थेरम आणि जर तुम्ही CET साठी प्रिपरेशन केली असेल तर मॅथ्स बोर्ड इझी जाईल भरपूर. मॅथ्स साठी तर तुम्हाला बोर्डाची प्रिपरेशन करावी लागणार नाही. आणि जर उरलं फिजिक्स आणि केमिस्ट्री, तर फिजिक्स मध्ये जास्त न्यूमरिकल येतात. आमच्या वेळी 2025चा पेपर भरपूर अवघड होता, कारण CETचे जे PYQ होते 2023चे ते आलेले. अच्छा, बोर्डामध्ये. मग मला हेल्प झाली कारण मी CETचं केलेलं सोबतच, म्हणून मला फिजिक्सचा पेपर इझी गेला. आणि मी जसा सेंटर वरून सुटलो, माझे सगळे मित्र भरपूर अवघड गेलेला, त्यांना भरपूर टेन्शन आलेलं. म्हणून जर CET पण केली असेल तर तुम्हाला बोर्ड आणि CET दोन्ही पण इझी जाईल. म्हणजे CETची तयारी केली की त्याचा उपयोग किंवा फायदा बोर्डामध्ये होतो, हो. असं तुझ्या सोबत झालंय फिजिक्स मध्ये? फिजिक्स कारण मला आठवतंय 2025 फेब्रुवारीमध्ये मी हो. कुंभमेळ्यात गेलो होतो आणि तेव्हा एवढे कमेंट यायला लागले रे. फिजिक्सची एक्झाम संपली आणि त्यानंतर 2 नंतर कमेंटनी अरे खूप रडत होते मुलं फिजिक्सच्यात. म्हणजे तुमच्या बॅचचे विद्यार्थी जे असतील, फिजिक्स अवघड गेला, फिजिक्स असा बाहेरून आला होता, न्यूमेरिकलच होते, खूप म्हणजे अनएक्सपेक्टेड प्रश्न होते. हो, ते CETचे आलेले, त्यांना वाटलं PYQ येतील, PYQ करून गेलेले सगळे. पण ते CETचे PYQ होते लास्ट क्वेश्चन, जे 4-5 मार्क्सचे असतात ते. तू ते त्याची प्रॅक्टिस झाली होती तुझी? CET साठी जे CETचाच PYQ होता तो CET साठी भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह केलेले, म्हणून मला ती स्टेप क्लिक झाली. फिजिक्स मध्ये किती मार्क्स पडले बोर्ड मध्ये? 94. अरे बाप. म्हणजे आता 2025च्या फिजिक्स खूप अवघड होता. 90 क्रॉस करणे म्हणजे एकदम चॅलेंज. ओके. आणि 94 म्हणजे खरंच
फायदा झालाय सीटी तयारीचा बोर्डामध्ये. आणि टोटल पर्सेंट किती किती होते बोर्डमध्ये? टोटल मला 89.5 होते exam. 12वी हो पेपर खूप चांगला केला असेल. हो. मग हे सीटी प्रिपरेशन केल्यामुळे हे फायदा झाला की त्यासाठी सेपरेट तयारी केली होती बोर्डासाठी? नाही, सीईटी बोर्डासाठी मी फक्त एंडिंगला जे डेरिव्हेशन असतात त्याच्यासाठी तुम्हाला प्रिपेअर करावं लागतं आणि जे डेफिनेशन्स असतात ते. बाकी न्यूमरिकल साठी तर सीईटी पेक्षा भरपूर इझी येतात. तू आमच्या टॉपर्स बॅच मध्ये होतास तेव्हा आमचे रेग्युलर डेली लेक्चर व्हायचे. मग तो म्हणजे डेली लाईव्ह मध्ये करायचं की रेकॉर्ड झाल्यानंतर करायचं? मग तो लेक्चर बघितल्यानंतर प्रॅक्टिस कशी करायची तुझी एमसीक्यू वगैरे? 1-1.5 तासाचा लेक्चर डेली असतो आणि तुम्हाला फक्त लेक्चर बघून चालत नाही, तर लेक्चर झाल्यानंतर जे जे सम्स केले त्याची प्रॅक्टिस करावी लागते. आणि जर तुम्हाला बोर्डचं करावं लागेल तर तुम्ही सीईटी जरी केली तर बोर्ड्स इझिली होऊन जातात आणि सीईटी साठी फक्त 50 पेक्षा जास्त पाहिजे. तुम्ही 50 पेक्षा 90 पाडा, 100 पाडा, ते सगळे एकच आहे बोर्डमध्ये. हो. आणि जर तुम्ही अजून मी तर बोलेल फक्त तुम्ही सीईटीला जास्त प्रायोरिटी द्या बोर्ड्स पेक्षा. आणि जसं बोर्ड्स लवकर जवळ येतो तसा सरांचा शक्ती बॅच पण येतो. पूर्ण रिव्हिजन होऊन जाते पूर्ण सिलेबसची, म्हणून ते भरपूर हेल्प झाली मला. शक्ती बॅच मध्ये होतास? हो मग तिथे आम्ही मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन घेतो, रिव्हिजन घेतो त्याचा. हा, भरपूर ते थेरम्स क्वेश्चन सगळे शक्ती बॅच मधून आलेले, जे मी विसरलेलो ते सगळं बोर्ड साठी शक्ती बॅच मधून माझं पूर्ण रिव्हिजन झालं. व्हेरी नाईस. ही एक अजून तुझ्याकडून हो. माहिती भेटली. ठीक आहे, तर आता हे झालं. टेस्ट सिरीज वगैरे द्यायचं तू टेस्ट सीईटी साठी? तर ऍप जर टॉपर्स ड्रॉपर बॅच मध्ये आहे तर त्यामध्ये प्रत्येक चॅप्टर्सच्या 10 पेक्षा जास्तच टेस्ट अवेलेबल आहे. तर मी जसा जसा माझा चॅप्टर व्हायचा प्रत्येक चॅप्टर वाईज टेस्ट द्यायचो आणि जर माझा 75% पेक्षा जास्त सिलेबस झाला तेव्हापासून मी मॉक टेस्ट चालू केली. तेव्हा सरांची टेस्ट सिरीज पण रिलीज झालेली. मग त्याचा उपयोग होतो का? हो, तुम्हाला ते टेस्ट सिरीज भरपूर तुम्ही जण असे बघितले असणार जे टेस्ट देत नाही 12th मध्ये, घाबरतात आणि ते सीईटी मध्ये मग त्यांना कमी मार्क पडतात. मग तुम्ही टेस्ट जर दिली तुम्हाला ते समजतं सीईटी मध्ये कसे प्रश्न येतात ते. आणि सरांच्या टेस्ट सिरीज मध्ये जे लेटेस्ट जसं अपग्रेड होते सीईटी JEE लेवलची झाली आता, तर त्यानुसार क्वेश्चन आहे टेस्ट सिरीज मध्ये, म्हणून मला भरपूर हेल्प झाली. आणि बुक बद्दल मुलं विचारतात तर आम्ही यांना सजेस्ट करतो ब्रह्मास्त्र बुक. हो तर तू घेतली होतीस ब्रह्मास्त्र बुक? हो, मार्केटमध्ये भरपूर बुक्स अवेलेबल आहे, पण ते त्यांची लेवल सीईटी सारखी नाही. एक तर भरपूरच हाय किंवा भरपूर लो आहे. ब्रह्मास्त्र मध्ये कसं जसे जे सीईटी मध्ये क्वेश्चन आहेत तेच आहेत, एकदम सीईटी लेवल साठी एकदम बेस्ट बुक आहे. आणि मी सगळ्यांना तेच सजेस्ट करेल की ती बुक घ्या. आणि पीवायक्यू रिपीट होतात का? जसं तू प्रॅक्टिस एवढी केली असेल मग तुला माहित असणार. हो, तर पीवायक्यूचं जर बोलेल तर पीवायक्यू ने काय होणार, तुम्ही या भरोशावर नाही बसू शकत की तेच क्वेश्चन रिपीट होतील. तुम्हाला ती कन्सेप्ट रिपीट होईल किंवा एखाद वेळेस जर लकी असेल तर तो क्वेश्चन पण रिपीट होतो. तर माझ्या शिफ्टला कॉम्प्लेक्स नंबरचा सेम 2023 चा क्वेश्चन रिपीट झालेला. ओके, सेम रिपीट झाला होता. आणि माझं ते त्याचं ऑप्शन लक्षात होतं. सर जसं बोलतात अवघड असेल तर लक्षात ठेवा ऑप्शन, पाठ करून घ्या. हो, मग ते मी 2 सेकंदात ते टिक केलं. एकदम अवघड प्रश्न ओके, 2 सेकंदात झाला. आता हे 2 वर्ष तुम्ही बघितलं असेल जर्नी, 11वी 12वी सीईटी. आता सध्या इंजिनिअरिंग मध्ये VGTI कॉलेजमध्ये ऍडमिशन झालंय. कसं वाटत आहे आपल्याला? सर स्वप्नच होतं VGTI कॉलेजचं. ओके. आणि मेहनत पण घेतली त्याने भरपूर. आणि अभ्यासाचं म्हणजे आम्ही त्याने किती 11 ते 12 तास कंटिन्यू अभ्यास केला रोज डेली. सीईटी साठी? सीईटी साठी. आणि इंटिग्रेटेड कॉलेज ना, म्हणून अभ्यासाला टाइम पण भेटला. आणि म्हणजे आता अभ्यास करताना नेहमी पॅरेंट्स असं करतात की मोबाईल बघू नको, पुस्तक बघ वगैरे, पण हा कसं म्हणजे ऑनलाईन पण अभ्यास करायचा आणि कसं नाही, करायचं? मोबाईलचं त्याला सांगायची गरजच नाही लागली हा की तू मोबाईल नको बघू. त्याने लॅपटॉपवर त्याला लॅपटॉप घेतला आम्ही. आणि मोबाईलचं नाही, मोबाईल तो बघतच नव्हता. टाइम वेस्ट नाही केला त्याने. आणि म्हणजे continue सोशल मीडिया त्याचं- वगैरे बघत नाही नसेल, नाही, अजिबात लेक्चर नाही. बघत असेल. लेक्चर फक्त, सोशल मीडिया नाही. आणि अजिबात म्हणजे फक्त त्याचं जेवण नाश्ता काय असेल, थोडा वेळ ब्रेक, बाकी कंटिन्यू अभ्यास. मग आणि आपण पण ह्याला सपोर्ट करायचे. सपोर्ट म्हणजे आम्ही पण तेवढी शांतता घरामध्ये शांतता ठेवा, डिस्टर्ब कोण करू नये. अजिबात नाही.
ओके. त्याचा अभ्यास त्याला नाही डिस्टर्ब केलं. 1 वर्ष त्याने भरपूर मेहनत घेतली. आमचं जेव्हा लाईव्ह लेक्चर असायचे तेव्हा आपण कधी असं फॉलोअप हां, घेतलं की हा हां. कसं नाही तेच बघत होते ना मी. हां, सांगायचं तुम्हाला मग म्हणजे हां, बघायचे मी पण. हां. आणि मस्त म्हणजे एकदमच भारी तुम्ही शिकवण्याची हं, पद्धत लवकर लक्षात बसते असं. ठीक आणि आहे. स्वप्न पण हां. होतं एक व्ही.जे.टी.आय. कॉलेजचं. आणि आता पूर्ण झालंय आणि हां. इथे घराच्या जवळच आहे म्हणून हां. हॉस्टेल वगैरे, मेस त्याचा खर्च कमी हां. झाला. प्रत्येकाने असंच प्रयत्न करायचा, की तुम्ही जिथे राहता तिथे जर चांगला कॉलेज असेल आणि ॲडमिशन झालं, तर खूप चांगलं आहे. कारण आपण दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जातो, तिथे हॉस्टेल किंवा रूमचा खर्च वाढतो. जेवणाचा खर्च पूर्ण 4 वर्ष ते प्लस होतो फीमध्ये आणि आता सध्या फीस फीस कॉलेजेसची खूप जास्त आहे प्रत्येक ठिकाणी. तुम्हाला जर ई-बी-सी स्कॉलरशिप असेल किंवा कास्टची स्कॉलरशिप असेल किंवा ई-डब्ल्यू-एस असेल, टी-एफ-डब्ल्यू-एस त्याचा उपयोग होतो, फी कमी होते. ठीक आहे. तरी पण ही जी फी असते हॉस्टेलची किंवा रूमची, पी-जी वगैरे आणि जेवणाची ती तर काहीच कमी होऊ शकणार नाही. तर प्रयत्न करायचा आपण जिथे राहतो तिथेच जर ॲडमिशन भेटलं तर खूप भारी. हम्म. साहिल आता परीक्षा 12वी बोर्ड संपली आणि त्यानंतर आता फक्त सी-ई-टी 1 महिन्याने होती, 1-1.5 महिन्याने. मग तेव्हा तुझं काय शेड्यूल होता, टाइम टेबल वगैरे? तेव्हा तर जशी माझा बोर्ड संपला ते 2-3 दिवसाचा मी ब्रेक घेतला जरा बोर्ड झाल्यावर. आणि मग मला माहिती होतं आता सीईटीची डेट भरपूर लवकर होती. मग मी फक्त PYQ वर जास्त हे केलं. सरांनी पूर्ण PDF जे होतं सेव्ह कंबाईन PDF पण असतात प्रत्येक चॅप्टरच्या, त्या पटपट रेफर करत गेलो आणि PYQ म्हणजे ब्रह्मास्त्र घेतली आणि एक चॅप्टर करायचो रोज म्हणजे असं पटपट. अच्छा, ब्रह्मास्त्र करताना कुठला क्वेश्चन जमत नसेल तर त्याचे सोल्युशन ते अवेलेबल होते ते ब्रह्मास्त्र ई बुक तुम्ही जर ब्रह्मास्त्र घेतली तर ऍपवर तुम्हाला ई बुक मध्ये सोल्युशन भेटून जातं. जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही त्या ई बुक मधून बघू शकतात. जे हँड रिटन नोट्स आहे, काहीच डाऊट नाही, प्रत्येक स्टेप समजवली असते. आणि जर काही वेगळी स्टेप असेल तर ती रेड पेन किंवा ब्ल्यू पेन वापरून दाखवली असते. आणि जर तुम्हाला डाऊट आला तर कॅफ सर अवेलेबल असतात, जो फक्त टॉपर्स बॅच साठी तो नंबर असतो. तुम्ही कधी डाऊट विचारा, तुम्हाला लगेच सोल्युशन भेटतं. मग वापरलेलं डाऊट हो विचारत होतास? हो, भरपूर डाऊट विचारायचो आणि लगेच सोल्युशन जे म्हणजे लगेच समजायचं. जर टेक्स्ट पाठवायचं, जर ते नाही समजलं तर व्हॉइस मेसेज करून पाठवायचे किंवा कॉल डायरेक्ट. चांगलं, खूप चांगलं. मग आता 10-12 तास अभ्यास केला आणि सीईटीची एक्झाम एकदम म्हणजे जवळ आली, तर सीईटीचा काय अनुभव? एक्झामच्या दिवशी काय झालं, म्हणजे किती तारखेला होती शिफ्ट वगैरे? माझी शिफ्ट होती 25 एप्रिल, शिफ्ट 1. हां. तर एक्झामच्या दिवशी असंच चालू असतं की मी एवढी मेहनत केलीये, काय माझ्यानुसार पेपर जाईल का, अवघड आला तर काय होईल, ते सगळं डोक्यात चालू होतं. आणि आपण बोलतो की माझ्या डोक्यात आता हे विचार नाही आले पाहिजे पेपरला. पूर्ण असं होत नाही, येतं थोडं. तुम्ही 10-20 सेकंद मेडिटेशन टाईप असं बोला की मी चांगला अभ्यास केलाय, पेपर असेल इझी. जर मला येत नसेल तर ते कुणालाच नाही येणार, असं तुम्हाला माइंडसेट ठेवून चालवावा लागतो. आणि जर मी चालू केली माझी एक्झाम, तर फिजिक्स आणि केमिस्ट्री मी आधी ओपन केलं. फिजिक्स थोडा इझी होता, केमिस्ट्री थोडा मॉडरेट लेवलचा होता. तर ते 1.5 तास गेले एकदम पटपट, समजलंच नाही लवकर. आणि जसं मी मॅथ्समध्ये शिफ्ट झालो, मी पहिला क्वेश्चन ओपन केला, तो भरपूर हार्ड होता. दुसरा ओपन केला, तो पण हार्ड होता. पण सरांनी जर असं सांगितलं, जर पहिला, दुसरा, तिसरा अवघड असेल तर 25-26 वर शिफ्ट व्हा, ते इझी असतील. मी 25 वर शिफ्ट झालो, तो पण हार्ड होता. मग मी थोडा घाबरलो तेव्हा की आता मॅथ्सचा पेपर एवढा अवघड आहे, काय होईल आता. मग मी बोललो आता जे इझी क्वेश्चन आहेत किंवा मी ट्राय करतो सॉल्व्ह करायचं, बघतो जर मला हार्ड आहे तर सगळ्यांनाच हार्ड आहे. म्हणून माझी शिफ्ट हार्ड होती भरपूर. तर मी फर्स्ट क्वेश्चन वर गेलो. सेकंड जे मॅथमॅटिकल लॉजिक मॅट्रायसेस, ते जे इझी क्वेश्चन होते ते मी आधी सॉल्व्ह केले. मग नंतर जे हार्ड क्वेश्चन आहे ते JEEचेच आलेले डायरेक्ट. मग कारण की मी ब्रह्मास्त्र केलेले 2024 आणि 23चे मी 4-5 वेळा केलेले PYQ. मग म्हणून मला लवकर क्लिक होत होते. ते हार्ड क्वेश्चन होते भरपूर तरी पण होत होते. मग पूर्ण 3 तासात तुझं जे 150 प्रश्न सोडवायचे असतात ते कम्प्लीट झाले होते की काही? कम्प्लीट तर कुणाचेच नाही होत, ज्याला 100% आले त्याचे पण नाही होत. तर तुम्हाला
येणार भरपूर टाइम लागतो. जर माझे 20-30 सेकंद जर गेले ना क्वेश्चनवर, तर मला समजतं लगेच की हा क्वेश्चन स्किप करायचा आहे. मग मी लगेच स्किप करायचो, नेक्स्ट क्वेश्चनवर जायचो. जास्त टाइम तुम्ही एका क्वेश्चनवर देऊ शकत नाही. आणि जसं जसं तुम्ही फ्लो मध्ये येणार, तुम्हाला जर क्लिक होत जाईल. जास्त जर तुम्ही पॅनिक झाला तर मग ड्रॉप घ्यायला लागू शकतो. म्हणून शांत डोकं ठेवून एक एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. मॅथ्स मध्ये 50 पैकी किती प्रश्न बरोबर सॉल्व्ह करून केले होते आणि शेवटी किती असं म्हणजे तुक्का मारला होता? तुक्का तर तुम्हाला मारायलाच लागतो, पण ते किती क्वेश्चन मारतात ते डिपेंड करतं. तर माझे 35 ते 40 मध्ये 39 का काय क्वेश्चन माझे सॉल्व्ह झालेले. पण बाकीचे जे JEE चे येतात 5 ते 10 क्वेश्चन JEE चे येतात, तर ते मला भरपूर टाइम लागला. तर मी 6-7 तुक्के मारले होते. तुक्के जे राहिले होते त्याला तुक्के मारले. आणि बाहेर आल्यानंतर कसं काय अनुभव होता? चांगलं वाटत होतं? एकदम स्ट्रेस मध्ये होतो. मला एक्झाम झाल्यानंतर हो. का? मला वाटलं, कारण खूप हार्ड गेलेला मला मॅथ्सचा पेपर. अच्छा. तर मी हार्ड गेला म्हणजे काय, मी क्वेश्चन जे केले ते परफेक्ट 100% शुअर नव्हतो त्याच्यावर. 80-90% शुअर होतो, कारण सगळे नवीन होते क्वेश्चन. तर माझ्या फोनचा वॉलपेपर ते VJTI चा लोगो होता. अच्छा, म्हणजे आधीपासूनच ते हे असं समोर ठेवलं होतं प्रत्येक ठिकाणी. आणि जसा एक्झाम झाली मी तो काढून टाकला. अरे असं वाटलं की आता नाही भेटणार. अरे मला वाटलं आता काय ड्रॉप तर घ्यायला लागत नाही ना. पण जसं जसं माझी ही आन्सर की आली, तेव्हा मी बघितलं की 41 क्वेश्चन माझे राईट होते मॅथ्स मध्ये. वाव. आणि टोटल स्कोर 157 होता. मग तेव्हा कुठे जाऊन कॉंग्रॅच्युलेशन. कॅन्सर की मध्ये समजली की 200 पैकी 157 तेव्हा आणि मॅथ्स मध्ये 41 राईट होते. आणि आता जे आपण रिझल्ट बघतोय 41 मार्क 41 क्वेश्चन आउट ऑफ 50 सॉल्व्ह केले बरोबर. 99.84% इन मॅथ्स. म्हणजे असं नाहीये की तुम्ही 50 पैकी 50 केलात तरच तुम्हाला 99 च्या वरती पर्सेंटाइल असं भेटणार. काहीच नाही. 40 क्वेश्चन क्रॉस झाले की तुम्ही गेलात वरती. बरोबर, कारण सर्वांचं हे कम्पेअर होतो. आणि जे मी तुम्हाला सांगेल, ब्रह्मास्त्र मधून 2023, 24, 25 करा. कारण VJTI जसं मी कॉलेज चालू झाले, माझे 3-4 मित्र आहेत, ते सगळे JEE चे आहेत. त्यांना JEE मध्ये 98 आहे, 99 आहे. ते त्यांना जर कोणती ब्रांच पाहिजे असेल ते भेटली नाही म्हणून ते VJTI मध्ये. अच्छा, IIT मध्ये भेटली नाही म्हणून ते इथे आले VJTI ला. म्हणून CET वाले भरपूर कॉम्पिटिशन भरपूर आहे. भरपूर लांब लांबचे मुलं आहेत तिकडे. मी कॉलेजमध्ये आहेत तर एक जळगावचा, एक पुणे, एकदम लांबून लांबून आलेत कॉलेजमध्ये. म्हणून तुम्हाला भरपूर अभ्यास करावा लागेल. एक एक मार्क तुमची रँक भरपूर खाली करू शकतो. आता जेव्हा रिझल्टच आला, आधी आता सांगितलं की आधी मला असं मी वॉलपेपर काढून टाकला VJTI चा आणि अपेक्षा गेली होती आता नाही भेटणार. मग रिझल्ट आल्यानंतर काय झालं? शॉकिंग होतं काय? म्हणजे मी आन्सर की आल्यावर हे एक्सपेक्ट केलेलं की 99.5 असतील. अच्छा. तर मी गावी होतो तेव्हा आणि बाकी मम्मी ते मुंबईला होते. तर मम्मी ते बघत होते, बघ 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 रिझल्ट. मग मी शेवटी रात्रीच झालेला डिक्लेअर 12 वाजता. पण तेव्हा मी ट्रॅव्हलिंग करत होतो. तर गाव कुठे आहे? तर नाशिकच्या जवळ पुढे संगमनेर. हा सांग, तिथूनच आहेत मुलं. संगमनेरचा आहे मी, तिथे पुढे हांगेवाडी. तर मी घरी आलो रात्री 12ला मी निघलेलो, ट्रॅव्हलिंग करत होतो. तर सकाळी 6-7 वाजता पोहोचलो. तर रिझल्ट मला बघितला मी, आलाय रात्री, पण मी फक्त पर्सेंटाइल नाही बघितले. तर मम्मीन ते मला बोलायचे बघ किती आहे बघ, म्हणून मी 9 वाजता बघितले. तेव्हा खूप आनंद झाला 99.71 बघून, कारण की मी एक्सपेक्ट कमी केलेले थोडे. मग ते मला तेव्हा वाटलं की आता VJTI भेटू शकतं. आणि आता कुठल्या राऊंड मध्ये झालं VJTI मध्ये? मला पहिल्या राऊंड मध्येच भेटलं VJTI. पर्सेंटाइल चांगले असल्यामुळे. हो, पर्सेंटाइल. आता कट ऑफ किती आहे तिथे IT ब्रांचची? म्हणजे आता शेवटी जे 4th राऊंड पर्यंत किती पर्सेंटाइलच्या वरती त्या लोकांनी घेतलंय जनरल कॅप राऊंड मध्ये? या VJTI मध्ये दुसऱ्या कॅप राऊंड मध्ये फुल झालेली जागा. अच्छा, म्हणजे तिसऱ्या चौथ्या साठी सीट नव्हती, 2च राऊंड मध्ये फुल झाली होती. ते स्पॉट राऊंड साठी थोड्या जागा असतात, त्या होत्या स्पॉट राऊंड साठी. आणि पहिल्या लिस्ट मध्येच फुल झालेली, पण थोडे जे सीट होते सिव्हिल वगैरेच्या त्या थोड्या बाकी होत्या. दुसऱ्या कॅप राऊंड नंतर VJTI चं ऍडमिशन फुल झालेलं. आणि IT CS मध्ये बघितलं तर भरपूर
99.9 100चा तर टॉपर आहे तिकडे. कट ऑफ आय थिंक 99.98. CS चं 99.96 होतं ओपन कॅटेगरीचं. हायेस्ट त्या बॅच मध्ये हायेस्ट 99.96 आहे. म्हणजे VJTI मध्ये पाहिजे असेल तर आपल्याला 99.6 किंवा 7 च्या वरती पाहिजे. 99.7, 8. आता तर कट ऑफ जास्त वाढेल. 99.7 इज सेफ स्कोर आहे. ज्यांना 99.1 किंवा 2 असेल त्यांनाही अवघड असेल VJTI. त्यांच्यासाठी पण अवघड आहे, कारण त्याच्यानंतर VJTIच्या नंतर SPIT कॉलेज आहे, त्याचं कट ऑफ सुद्धा 99.65 होतं IT ब्रांचचं सध्या. हो, म्हणून तुम्हाला 99.7 सेफ स्कोर आहे. ओके. की आता बघा कसं ड्रीम चेंज होत असतात. परीक्षा दिली आणि बाहेर आला आणि वॉलपेपर चेंज केला, आता होऊ शकणार नाही. तर असं नसतं. हे जे CETचे रिझल्ट असतात ते डिफिकल्टी वाईज असतात, नॉर्मलायझेशन मेथड. आणि एखादी शिफ्ट जर हार्ड आली तर त्यामध्ये कमी मार्कावर जास्त पर्सेंटाईल बनतात. शिफ्ट इझी असेल तर जास्त मार्कावर कमी पर्सेंटाईल पण असतात. हो, शिफ्ट इझी असेल तर तुम्हाला 160 वर सुद्धा बनू शकतं, 170 ला 99 असे बनू शकतात. जनरली 150च्या अबाव असेल तर 99 प्लस असतं. म्हणजे तुम्हाला एक टार्गेट ठेवायचं आहे, 200 पैकी 150च्या वरती स्कोर करायचं आहे. ओके. तर खूप छान वाटत आहे. आणि आता सध्या कॉलेजमध्ये गेलास, किती दिवस, 2-3 दिवस गेला? कॉलेज झाले 2 दिवसापासून चालू. कसं वाटत आहे, म्हणजे तिथे काय मित्र बनले काय? हो, बनले. भरपूर चांगले मित्र आहेत सगळे, स्टाफ वगैरे भरपूर. कॉलेज भारी आहे. तर स्टार्टिंगला लेक्चर झाले थोडे बाउन्सरच जाते. हो, आता हळूहळू दिनेश सरांचा इंजिनिअरिंग बॅच पण मी घेतोय आता, कारण कॉलेज पण चालू झालंय. कॉलेज कोण काय जास्त त्यांच्याकडे टाइम नसतो शिकवायला जास्त, म्हणून चांगला CGPA मेंटेन करण्यासाठी मी आता बॅच घेणार आहे दिनेश सरांचा इंजिनिअरिंग. इझी जाईल. युट्यूब चॅनल पण बघतोय इंजिनिअरिंग? हो, दिनेश सर युट्यूब चॅनल इंजिनिअरिंग साठी यावर्षी फ्री आलाय, नवीन काढलाय सरांनी. तर तो मी स्टार्टिंग पासूनच अजून जेवढे झालेत चॅप्टर ते झालेत माझे YouTube वरून. हो, आता मी 80+ व्हिडिओ टाकले मी. म्हणजे C प्रोग्रामिंग वगैरेचे, पायथन ते भरपूर आहेत, पण मी कोडिंग मध्ये अजून गेलो नाही, म्हणून मी मेकॅनिक्स वगैरे बघतोय. मेकॅनिक्स वगैरे बघतो मला. अच्छा, मेकॅनिक्स बघतोय. ओके. सरांचा आता पार्शियल डेरिव्हेटिव्ह चालू आहे, मी शिकवतोय. दुसरे 2 लेक्चर समजलं तेवढं? हो, समजलं. इझी आहे. इझी वाटत असेल ना? कारण 12वी मध्ये आपण डिफरन्शिएशन खूप नेक्स्ट लेवल प्रश्न सोडवलेले आहेत. 21 लेक्चर्स फक्त डिफरन्शिएशन मध्ये होते टॉपर्स बॅच मध्ये. इंटिग्रेशनचे पण तेवढेच लेक्चर, वेक्टर्सचे पण तेवढेच. एवढे लेक्चर झालं तर कसं काय विसरणार आहे. आता इंजिनिअरिंग मध्ये सोपं वाटत असेल डिफरन्शिएशन, पार्शियल डेरिव्हेटिव्ह वगैरे? म्हणजे बॅच जे 12th मध्ये तेच आहे, थोडं ऍडव्हान्स मध्ये. पण जर तुमचे 12चे कन्सेप्ट क्लिअर आहेत तर तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये भरपूर इझिली ते समजेल तुम्हाला. आता पुढे काय ड्रीम आहे? आता इंजिनिअरिंग कॉलेज VJTI ड्रीम होते, ऍडमिशन झालंय, आता आपल्याला मेंटेन करावं लागणार CGPA आणि अभ्यास. KT लागायची नाही, बरोबर, माहिती आहे ना? तर त्यासाठी काय प्रिकॉशन घेतोय? तर आता मी जसं बोललो बॅच घेईल मी, त्यामुळे तर CGPAचं तर काही टेन्शन नाहीये मला. नंतर इंटर्नशिप वगैरे, प्लेसमेंट आणि VJTIचा ओरिएंटेशन लेक्चर मध्ये सांगितलं की हायेस्ट पॅकेज या वर्षीचा 74 लाख आहे. अच्छा, या वर्षी गेला. ओके. तर तेच ड्रीम आहे, चांगली नोकरी, ते जॉब, इंटर्नशिप्स वगैरे ते भेटेल. 12th मध्ये तुम्ही चांगला अभ्यास केला तर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल, भरपूर सिनियर्स वगैरे, कॉलेज लाईफ, भरपूर. जर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटलं तर तुम्ही कॉलेज लाईफ चांगली मजा करू शकतात. जर तुम्हाला खालचं Tier 3, Tier 4चं कॉलेज भेटलं तर तुम्ही एन्जॉय पण, ते भरपूर अभ्यास करायला लावतात, असाइनमेंट वगैरे. म्हणून आत्ताच अभ्यास करा, कारण इंजिनिअरिंग मध्ये मजा असते, अभ्यास पण असतो, पण भरपूर भारी वाटतं कॉलेजमध्ये गेल्यावर. कॉलेज समोरासमोर असं बघितलं पहिल्यांदा, भारी वाटलं तेव्हा ऍडमिशनच्या वेळी. कारण 12वी पर्यंत ज्युनियर कॉलेजेस असतात, ते लहान असतात. आणि आता मोठा कॉलेज कसं असेल? कुठली कमिटी वगैरे मध्ये जॉईन केलं, NCC, NSS किंवा असं? कमिटी अजून चालू नाही झालं काही, आता चालू होईल, ते बघूया. ते पार्टिसिपेट करणार. भरपूर कमिटी आहेत कॉलेजमध्ये, भरपूर भारी आहे सगळं. म्हणजे आता अजून गेल्यानंतर सांगणार? अजून चालू होईल, आता 2 दिवस झाले. ठीक आहे साहिल, खूप मस्त वाटलंय बोलून. आणि एवढे दिवस मी जेव्हा लिस्ट दाखवायचो युट्यूबवर टॉपर्स लोकांची, मग तुझं नाव यायचं साहिल फड. आणि आज प्रत्यक्षात आम्ही भेटलो
कसं वाटत आहे ते स्टुडिओ मध्ये येऊन? मी मागच्या वर्षी एक एक इंटरव्ह्यू जसा यायचा मी सगळे बघितलेत आणि मी शॉक व्हायचो. 99.8 99.7 कसे भेटतात यांना. हम्म, मग मी बोललो काय मी जाऊ शकेल का इकडे, एवढं मला कसे भेटतील एवढे. हम्म, तेव्हा मी ड्रीम बनवलं की मी पण पाहिजे इकडे इंटरव्ह्यू साठी. हो, माझा सिनियर राज सावंत तो आलेला, हम्म, मग त्याचं बघून मी घेतलेला बॅच नक्की. हम्म. तर कारण सगळ्यांना असतं की ऑनलाईन आहे कसं काय घेऊ, पण मी तर बोलेल ऑनलाईन बेस्ट आहे. सरांची जी कोर्सची प्राइस आहे भरपूर कमी आहे, जे क्वालिटी देतात ते. तर मी तेच बोललो, मम्मी पण बोलते भरपूर कमी प्राइस आहे. ते प्राइस नुसार भरपूर तुम्हाला भेटतंय. ऑफलाईन कोचिंग मोठे मोठे क्लासेस मध्ये पण असं नाहीये. जेवढी सरांकडे क्वांटिटी आहे क्वालिटी आहे सर्व अवेलेबल आहे. ऑफलाईन मध्ये 2-3 लाख भरूनही जेवढं भेटणार हो. नाही ते इथे लाईव्ह मध्ये आम्ही डेली लेक्चर असतात, डेली आम्ही हो. मेहनत घेतो आणि अशी तयारी करून घेतो आम्ही की चांगले, तुम्ही जर साथ द्याल, तुम्ही जर बसणार आमच्या सोबत तर चांगले पर्सेंटाईल येणारच. हो. खूप भारी वाटतंय तुझ्यासोबत बोलून. आणि जसं की तू सांगितलं, एक ड्रीम होता हो. की मला इथे इंटरव्ह्यू द्यायचा आहे, हो, तो dream. पूर्ण झाला. हम्म. एक ड्रीम होता की VJTI मध्ये ऍडमिशन पाहिजे, तो कम्प्लीट झालाय. आता अजून एक ड्रीम सांगितलंस की मला एक मोठा पॅकेज पाहिजे VJTI मधून, चांगली नोकरी म्हणून 1 लाखांमध्ये पॅकेज, ते पण पूर्ण होणार. म्हणजे तू आता दाखवलंय की जिद्द घेतली ना, जिद्द केली ना की आपण जे पाहिजे ते घेऊ शकतो. हो. आणि आमच्या दिनेश सर टीमच्या कडून हीच म्हणजे सर्वांकडून शुभेच्छा की तुझे जे पुढचे ड्रीम आहेत ते पूर्ण हो. आणि हे जे आपलं आता इंटरव्ह्यू साक्षात्कार झालंय ते पाहून जी मुलं आहेत ते मोटिवेट होणार, इन्स्पायर होणार आणि स्वतःसाठी ही ते चांगल्या रीतीने अभ्यास करून, प्रॅक्टिस करून तुझ्यासारखाच एक चांगला कॉलेज घेतील आणि आपल्या जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना पुढे घेऊन जातील. तर मी तुम्हाला हे सांगेल शेवट की मी कॉलेजमध्ये जसं गेलो, सगळे JEE ची तयारी करणारे त्यांना कॉलेज भेटलं नाही NIT IIT, तर ते CET मध्ये आलेत. जर तुम्हाला कॉलेज पाहिजे CET ची प्रिपरेशन करून फक्त, तर तुम्ही बॅच घ्या. सर सांगतायत ते करा. PYQ पण करा. शेवटला सरांचा PYQ पण करून देतील सर, टॉपर्स बॅच मध्ये आहे ते. तर तुम्ही चांगली मेहनत करा, भेटूया कॉलेजमध्ये. बाकी ठीक आहे, VJTI येतील हे पण पुढच्या वर्षी. हो. गाईड कर आपली मुलं आली की. हो. आणि अजून भेटले का विद्यार्थी आपल्या? विद्यार्थी आहेत भरपूर, पण ते लास्ट इयर ती मनस्वी राणे हा, मनस्वी. ती आलेली, ती बघत होतो पण सापडले नाही कोण अजून. कारण खूप मोठा सापडतील. कॉलेज आहे ना, हो. भेटतील सर्व. भरपूर मोठं कॅम्पस आहे, ते भरपूर सेम बिल्डिंग मोठ्या, सर्व काही भारी आहे तिकडे. टॉपर्स बॅच मला 11चा पण सिलेबस 12th मध्ये कव्हर करायचा होता, पण मला हे समजत नव्हतं की कधी करू काय. 12th सगळं मला तर हे वाटायचं 10th झाली आता कॉलेज लाईफ म्हणजे एन्जॉय, पण 11th मध्ये भरपूर एन्जॉय केला, गेम खेळलो. पण 12th मध्ये आल्यावर समजलं CET काय असते. तर सर जसं जसं 11चा चॅप्टर घेत होते, 12चा चॅप्टर घेत होते, तसं मी करायचो. कारण त्यामुळे मला गरज नाही लागली कधी की काय शेड्यूल बनवू, 11चा कधी करू 12चा कधी करू. सरांचा चॅप्टर शिकवून झालं की तेच करायचो आणि ते क्वेश्चन सफिशियंट आहेत. ठीक आहे, करा मस्त एकदम हो. चांगली तयारी करा. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद.